पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज मोठ्या प्रमाणात सापडत असताना गुजरातच्या पोरबंदरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर 3,500 कोटी रुपयाचे ड्रग्ज काल सापडलेले आहेत। आणि जो गुजरात, ज्याला नरेंद्र मोदींचा गुजरात, अमित शहांचा गुजरात ओळखलं जातं, या ठिकाणी या बंदरात जास्त प्रमाणे ड्रग्जची तस्करी होत आहे। आणि हे ड्रग्ज पोरबंदरच्या बंदराहून गुजरातच्या महाराष्ट्राच्या सीमेहून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर येत आहे। महाराष्ट्राचं सरकार याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय। आपण या विषयामध्ये सरकारने जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे, कारण महाराष्ट्रातली तरुण पिढी या ड्रग्जच्या माध्यमातून बर्बादीकडे जाते। असं होत असताना दररोज या परीक्षाचे पेपर वेगळे होत आहेत, दररोज पेपर फुटीचे प्रकार वाढलेले आहेत। याच्यातून प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय आणि याच्यामुळे जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, प्रामाणिकपणे काम करणारे विद्यार्थी, ज्यांना खरोखर नोकरीची अपेक्षा आहे, असे विद्यार्थी पास न होता पेपर फोडणारे विद्यार्थी पैसे देऊन मोठ्या प्रमाणावर पेपर फोडणं आणि नंतर परीक्षेत पास होणं आणि नोकऱ्या मिळवणं अशी एक मोठी सायकल चालू आहे। सरकार याच्याविषयी खरं तर याच्यातून उत्तर प्रदेशकडून आपण शिकलं पाहिजे की त्यांनी एका दिवसात अशा पद्धतीने आरोप झाल्यानंतर सगळ्या परीक्षा रद्द केल्या होत्या, परंतु महाराष्ट्र सरकारच याच्यामध्ये काही अडकलेलं आहे का अशा प्रकारची शंका आम्हाला तर कोणी सांगतात की या मंत्र्याचे एवढे, त्या मंत्र्याचे एवढे, त्या मंत्र्याचे एवढे, त्या मंत्र्याचे एवढे, याच्यासाठी पेपर फोडले जाते का अशा प्रकारची शंका आमच्या मनामध्ये आहे। आणि म्हणून ही पेपर फुटी सातत्यानं होणारी बंद होण्यासाठी सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता असं आम्हाला वाटतं। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणामध्ये महाराष्ट्रामध्ये 40+ असा नारा दिला आहे। खरं तर भाजपचे सगळे जे पदाधिकारी आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये 45+चा नारा दिलेला आहे। तर हे असं रिव्हर्स का व्हावं असं तुम्हाला वाटतं? मला तर वाटतं यांचे 40 आणि त्यांचे 45 मिळून 85 जागा महाराष्ट्रात येतात की काय 48 पैकी, अशा प्रकारची स्थिती भारतीय जनता पार्टीची वाटते मला। कारण रोज आकड्यासाठी चढावड आहे, कोणी म्हणतं 47, कोणी म्हणतं 46, कोणी म्हणतं 40, कोणी म्हणतं 45, सगळे मिळून जर पंतप्रधानाचे 40 आणि महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचे 45 मिळून 85 जागा होऊ शकतात। मग थक हमी हाच प्रकार खऱ्या अर्थानं चुकीचा आहे, कारण थकवतात ते हमी सरकार देतं। गरज काय याच्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना या थक हमीविषयी त्यांनी कडक पावले उचलली होती। मागच्या काळात देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांचं सरकार आल्यानंतरही त्याच्यात त्यांनी कडक पावले उचलली होती, परंतु ज्यावेळेस अजितदादा या मंत्रिमंडळात सहभागी झाले आणि थक हमीचे पावलं उचलले गेले, मला वाटतं जे कारखाने स्वतः उधळपट्टी करतात ते थकीत आहेत आणि त्याची हमी राज्य सरकारने घेण्याची काय गरज। आणि हमी राज्य सरकार घेत असताना तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार धरावं होतं, त्याला संचालक मंडळ तयार नाही। आणि म्हणून ही थक हमी मला ही चुकीची संकल्पना आहे। आणि त्यातल्या त्यात आता अशोकराव चव्हाण भारतीय जनता पार्टीत गेल्यानंतर त्यांच्या सुद्धा थक हमीची बाब समोर आली। मला असं वाटतं अशाच कारणामुळे हे लोक पार्टी सोडतात, संघटना सोडतात, हे जनतेसमोर येत आहे। सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। मध्यंतरी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता, त्या व्हायरल व्हिडिओच्या आधारावर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केलाय। राजकीय दबावातून हा गुन्हा दाखल झाला आहे असे आरोप। बिलकुल राजकीय दबावातून आहे। जर सुधाकर बडगुजर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नाशिकचे त्यांच्यावर गुन्हा ज्या कारणामुळे दाखल होत असेल तर त्यांच्याही पेक्षा मोठा आरोपी असलेल्या दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या जवळच्या नातेवाईक असलेल्या एका लग्नामध्ये राज्याचे मंत्री गिरीश महाजन सुद्धा मेजवानीला बसलेले फोटो आम्ही मागच्या नागपूरच्या अधिवेशनात दाखवलेले, व्हिडिओ आम्ही दाखवलेले। भारतीय जनता पार्टीचे आणखी काही आमदार त्यांच्या सोबत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही आणि सुधाकर बडगुजरवर गुन्हे दाखल होतात। याचा अर्थ हे डर अच्छा आहे। सुधाकर बडगुजरांची भीती त्यांना वाटत असेल, शिवसेनेची भीती त्यांना वाटत असेल, गिरीश महाजनांना एक न्याय, भारतीय जनता पार्टीला एक न्याय आणि सुधाकर बडगुजरांना एक न्याय, हे जनतेसमोर येत आहे। काल राज्याचे निवडणूक आयुक्त बदलले गेले, काय वाटतं आहे अचानक? म्हणजे अजून 1 महिन्याचा शिल्लक होता तरी सुद्धा बदलीकरण नाही, मला असं वाटतं महिनाभराने निवडणुका या आता आपल्या अशी प्रोसेस मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालणार आहे। रुटीन प्रोसेस वाटते मला, त्याच्यात काही फार काही वेगळं काही वाटत नाही। थँक्यू। उद्धव ठाकरे यांना त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची इच्छा होती, त्याचमुळे त्यांनी खरं तर युती आहे जी भाजप आणि शिवसेनेची ती युती तोडली असा दावा जो आहे तो आशिष शेलार
अशी शेलारांना काय माहिती आहे? अमित जी शहा त्यावेळेस चर्चेत होते उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत, त्यांना दोघांना माहिती, अशी शेलारांना काय माहिती त्याच्यात? नारायण राणे यांच्या पुत्रावरती जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका 25 लाख रुपये फक्त घेतले ते 3 कोटी. नाही, मला असं वाटतं जप्तीची कारवाई करत असताना पुणे महानगरपालिकेनं जो न्याय, एवढी मोठी रक्कम थकबाकी असताना थोड्याशा रकमेमध्ये कॉम्प्रोमाइज करून ही जप्ती थांबवल्याची माहिती माझ्याकडे. मला वाटतं हाच न्याय सर्वसामान्यांना लावावा. सर्वसामान्यांच्या प्रॉपर्टीला कुलूप लावायचं आणि राणेंची प्रॉपर्टी मी समजला असतो 3 कोटीपैकी 2 कोटी भरले, 1 कोटी भरले, तर फक्त 25 लाखामध्ये जर महानगरपालिका चालत असेल तर महानगरपालिकेने पुण्यातल्या सर्वसामान्य जनतेला सुद्धा हाच न्याय द्यावा, अशा प्रकारची सूचना, विनंती माझी पुणे महानगरपालिकेला आहे. दानवे साहेब, ज्या पद्धतीने पाऊस पडतो त्यावेळेस जे हवामान यंत्रणा असते, हे हवामान यंत्रणा खराब असल्यामुळे बुलढाण्यामध्ये आहे तो पाऊस पडला, ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस झाला, याची नोंदच झाली नाही, त्यामुळे शेतकऱ्याला याचा मोठा फटका पाहायला. मला असं वाटतं हा मोठा विषय आहे, सातत्यानं समोर येतो. जे रेनगेज, जे पर्जन्यमापक यंत्र आहे, हे आत्ताच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये फक्त महसुली मंडळात 1 गावात असतं, सर्व गावात नसतं. आणि म्हणून या गावात पाऊस नाही पडला आणि आजूबाजूच्या गावात मोठा पाऊस पडला तरी त्याची गिनती होत नसते. आणि म्हणून या सगळ्या विषयावर आम्ही वारंवार सभागृहात मागणी केली की या पर्जन्यमापक यंत्र म्हणजे रेनगेजची संख्या वाढवली पाहिजे. सरकार याच्या दृष्टीने, कारण हे एका दिवसात होणारं काम नाही, हळूहळू पुढे सरकणारं काम आहे. परंतु बुलढाण्यामध्ये अशी स्थिती जर झाली असेल तर निश्चित प्रत्येक गावाचा, प्रत्येक शेताचा, प्रत्येक शेतकऱ्याच्या या पिकाचा पंचनामा झाला पाहिजे, अशा प्रकारची मागणी सरकारकडे आणि कलेक्टरला सुद्धा आम्ही करूया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.